डोक्यावर हात ठेव आणि शपथ घे, माझा आणि शनायाचा काही संबंध नाही. हो, शनायाचा आणि माझा काही संबंध नाहीये. परत बोल, काय म्हणालात? मी म्हणालो हो, शनायाचा आणि माझा काही संबंध नाहीये. तू काहीच का नाही बोलत आहेस राधिका? नाही नाही, तुला हे सगळं खरं वाटतंय का? नाही, माझा आणि शनायाचा अफेअर आहे असाच संशय का अजून मनात? नाही, सांग ना. नाही वहिनी, मला आता कुणाचं काही ऐकायचं नाही आणि काही बोलायचं नाही. तुम्ही मात्र आता इथून जाऊ शकता आणि यानंतर तुम्ही नाही आलात ना आमच्या घरी तरी चालेल. आई, मला आठवला. काल रात्री मी पार्टी मिळायला आलेलो ना, तेव्हा पापा तुझ्या लॅपटॉपवर काहीतरी काम करत होते. नवरा म्हणून देवासारखं पूजलं तुम्हाला, आणि तुम्ही एका मुलीसाठी स्वतःची बायको, पोरगा, कोणाचीही पर्वा केली नाही. खूप दुखावलंय तुम्ही मला. तुम्ही खूप चुकलाय. अशी चूक केली आहे तुम्ही का ज्याला माफी नाही, का प्रायश्चित्त नाही. एका मुलीसाठी स्वतःच्या बायकोला दुखवलं, इतक्या वर्षाचा संसार विस्कटला, मोठा विश्वासघात केलात तुम्ही, खूप मोठा. अगं राधिका, तू आत्ता काय झालं? बरं एक काम करतो, आधी आज चल मग बोलू. चल. काय झालंय? आता ह्यावेळी इथे आले, सगळं ठीक आहे ना? अगं झोपच येत नव्हती, तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून आले. बरं ठीक आहे, मी कॉफी आणते आपल्यासाठी. ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचंय. काय झालंय? गुरुनाथ काही बोललाय का तुला? नाही. मग ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही म्हणून वाईट वाटतंय का तुला? अगं ते कॉन्ट्रॅक्टचं काय एवढं? पुन्हा मिळेल अपॉर्च्युनिटी. आणि तुला वाटत असेल तर आपण परत एकदा त्यांना अप्रोच करूया आणि पुन्हा एकदा नवीन प्रेझेंटेशन बनवूया ना आपण. आणि हे पुन्हा एकदा डिलीट करते. म्हणजे रेवती, आज घरात पुन्हा एकदा तोच विषय निघाला. तेव्हा अथर्व मध्येच बोलला का काल रात्री मी पाणी प्यायला आलेलो ना, तेव्हा पापा तुझ्या लॅपटॉपवर काहीतरी काम करत होते. अथर्व, काय वाटेल ते काय बोलतोय? मी 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 कशाला तिथे असेल? मी माझ्या लॅपटॉपवर काम करत होतो रे. मी माझ्या लॅपटॉपवर काम करत होतो. नाही पापा, तो आईचा लॅपटॉप होता. प्रेझेंटेशन नक्कीच गुरुनाथनी डिलीट केलं असणार. अथर्व खोटं बोलूच शकत नाही. त्याला तुझं चांगलं झालेलं बघवत नाही राधिका. समोर आला ना माझ्या, तर मी काय करेन माहित नाही. खूप राग येतोय मला त्याचा. किती
नीच आणि स्वार्थी असावं, माणसाने किती कृतज्ञ असावं. यांना तर कसली चाड राहिली नाही का माणुसकी राहिली नाही. स्वतःच्या पोराला खोटं पाडून राहिले हे. सगळी नाती कवडी बोलत यांच्यासाठी. त्याला काय वाटायचं असेल ते वाटू दे. पण तू हे असं खचून जायचं नाहीयेस, असं बसायचं नाहीयेस. राधिका, आता वेळ आली आहे निर्णय घ्यायची. मी तर म्हणते तू ना सरळ वेगळी हो. मला सांग, ह्या असल्या ढेडगुजरी नात्याला काय अर्थ आहे? अथर्वचं काय? त्याचा विचार येतो मला. या सगळ्यामुळे त्याच्यावरती काय परिणाम होईल? आणि मग आता जो काही परिणाम होतोय तो चांगला आहे. शेवटी अथर्वचा विचार मनात आला ना का पाय पुन्हा घरात ओढले जातात. हे असं तडकाफडकी निर्णय नाही घेता येत. हेच तर आहे ना आपल्या बायकांचं. मुलांच्या विचारांनी अर्ध मेल्या होतो आपण. हे बघ राधिका, अथर्वला नीट समज, कळेल त्या. तुझा विश्वास आहे ना तुझ्या संस्कारांवर, त्याला समजेल. मुलांना नीट सांगितलं ना की सगळं कळतं. आई बाबांचं काय? आई बाबा समजून घेतील तुला. हे बघ, आतापर्यंत प्रत्येक वेळी आई बाबा तुझ्या पाठीशी उभे राहिलेत की नाही? हा, त्यांना कळेल. आणि आता बाकीचे सगळे विचार बाजूला ठेवायचे, फक्त स्वतःचा विचार करायचा. आता वेळ आलीये योग्य निर्णय घ्यायची. सकाळपासून राधिकाने मला विश नाही केलं. वाढदिवस विसरले की काय? नाही, नसेल विसरले. बहुतेक औक्षणाची तयारी करत असणार. बाबा, अरे बाबा हॅपी बर्थडे. अरे थँक्यू सो मच माय बेटा, क्या बात है. वा अथर्व, आज तू पहिल्यांदा विश केलंस मला.